हालेलुया। हम वचन में जाएंगे। आपण वचनामध्ये जाऊया। वचन में जाने से पहले मैं बताना चाहती हूँ कि हम में से बहुत सारे लोग मसीह में हैं। आणि वचनामध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की आपण खूप सारे लोक ख्रिस्तामध्ये आहेत, बहुत साल से है, खूप वर्षांपासून आहे। लेकिन फिर भी हम जुड़े होने के बावजूद भी, पुराने होने के बावजूद भी हमारा लाइफ चेंज नहीं है। आणि आपण एवढे जुने असून सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही बदल नाहीये। बहुत सारे लोगों के आणि खूप सारे लोकांच्या जीवनात लाइफ दूसरे लोग होते हैं इतने साल से ये ऐसी है, अरे इतने साल से ये ऐसा है। आणि म्हणून लोक म्हणतात की एवढी वर्ष झाली तरी सुद्धा ही लोक अशीच आहेत। अभी हम यहाँ आते हैं, इतने साल से हम वचन 3-3 घंटा सुनते हैं आणि आपण एवढ्या वर्षांपासून इथे येतो, 3-3 तास बसून वचन ऐकतो। हमारे में बदलाव आना जरूरी है। आपल्यामध्ये बदलाव येणं गरजेचं आहे। तो आज हम देखने वाले कुछ हफ्ते हम देखेंगे, आज पहला पॉइंट हम देखेंगे कि हमारे में बदलाव क्यों नहीं आता। आणि काही आठवडे आपण हे वचन बघणार आहोत। तर पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत की आपल्यामध्ये बदलाव येत का, क्यों हम मसीह लोग चेंज नहीं होते, आणि का आपण ख्रिस्ती लोक बदलत नाही, अभी भी हम जुना स्वभाव क्यों नहीं जा रहा, आणि अजूनही आपला जो जुना स्वभाव आहे तो जात का अभी नाही। भी हम मसीह में आकर, मसीह में होकर, हर संडे को आकर भी झगड़ा करते हैं, आणि आपण प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येऊन सुद्धा आपण भांडणं करतो, घर में झगड़े हैं, घरात भांडणं आहे, आपस में तुतुमने हैं, आपापसात तुतुमिनी आहे, अहंकार है, अहंकार आहे, गुस्सा है, राग आहे, फूलना है, फुगणं आहे, बात करना छोड़ना है, आणि बात करणं बोलणं सोडून देणं आहे, दोष करना है। आणि श्राप देणं आहे। ये क्यों है? आणि या सर्व गोष्टी का आहेत? क्योंकि कुछ बातें हैं जो हमारे अंदर, वो अगर इसमें से निकलेंगे हम तो हम बदल जाए। आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्यामध्ये आहेत, आणि जर त्या गोष्टी निघून गेल्या तर आपण बदलून जाऊ। मोसेस एक ऐसा व्यक्ति था जो कठोर और गुस्से वाला व्यक्ति था, आणि मोशे एक असा व्यक्ती होता जो कठोर आणि रागीट, लेकिन जब वो परमेश्वर के साथ बैठा पण जेव्हा तो देवासोबत बसला वो नम्र और दीन हो तो गया। नम्र आणि दीन वो झाला। कैसे बदल गया? आणि तो कसा काय बदलला? तो उसने क्या किया? परमेश्वर के साथ बैठकर परमेश्वर का स्वभाव ग्रहण किया, खुद को उतार दिया। आणि त्यांनी काय केलं? देवाच्या सोबत बसून देवाचा स्वभाव त्याने धारण केला आणि स्वतःचा स्वभाव त्याने उतरवून तो टाकला। हमें भी ऐसा कहता है इफ्सियों के पत्र में, अपने जुने स्वभाव को उतार दो। आणि आपल्याला पण इफ्सिकांच्या पत्रामध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे की स्वतःचा जुना स्वभाव तुम्ही उतरवून टाका और नया स्वभाव को पहन लो। आणि नवीन स्वभाव तुम्ही धारण तो करा। उसके लिए सबसे पहला होता है कबूलीकरण। आणि त्याच्यासाठी सर्वात पहिलं गरजेचं आहे कबुलीकरण। हम कबूलीकरण नहीं करते, कन्फेशन। हमारा जो कन्फेशन है, हमारा जो बोली चाल है, एक दूसरे के साथ सही नहीं है। आणि आपलं जे बोलणं चाललं आहे एकमेकांबरोबर बरोबर नाहीये। तो अब हम उस वचन पे देखें। तर आपण त्या वचनाला पाहूया। निकालेंगे लूका अध्याय 15, लूका अध्याय 15 उसका 17 से, त्याचं 17 पासून 17 से 24 तक। 17 ते 24 पर्यंत। लूक चैप्टर 15, लूका अध्याय 15 17 to 24। 17 ते 24। लूका 15, 17 से 24 तक। 17 ते 24 पर्यंत। जब अपने आप में आया तब वो कहने लगा, मेरे पिता के कितने ही मजदूरों के भोजन से मैं अधिक रोटी मिलती है और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ। अब मैं उठकर अपने पिता के पास जाऊंगा, उससे कहूंगा कि पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में तेरी दृष्टि में पाप किया है, अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं, मुझे अपने एक मजदूर के समान कर दिया। तो वो उठकर अपने पिता के पास चला। अभी वो दूर ही था तो उसके पिता ने उसे देखकर तरस खाई, दौड़कर उसे गले लगाया और बहुत चूमा। पुत्र ने उससे कहा, पिताजी, मैंने ईश्वर के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है, अब इस योग्य नहीं रहा कि मैं तेरा पुत्र कहलाऊं। परंतु पिता ने अपने दासों से कहा, अच्छे से अच्छा वस्त्र निकालो, उसे पहनाओ, उसके हाथ में अंगूठी, पाँव में जूतियाँ पहनाओ और पला हुआ बछड़ा लाकर मारो, ताकि हम खाए, आनंद मनाएं, क्योंकि ये पुत्र मेरा मर गया था, जी गया है, खो गया था, अब मिल गया है। और वे आनंद करने लगे। नंतर तो श्रोतेवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे। मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही, आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा। मग तो उठून आपल्या बापाकडे गेला। तो दूर आहे, तो त्याच्या बापाने त्याला पाहिले, त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले। मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही। पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे। मग ते आनंदोत्सव करू लागले। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आते वचन
अपनी सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। वचन का काबा हम आपके हाथों में देते, इन्हें वचन सुनने के लिए तू मदद करना और वही करने के लिए तू सहायता करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड। हम यहाँ देखते हैं कि ये जो उड़ाव पुत्र के घर में जो हुआ, इनके घर में बहुत दुख था, बहुत कष्ट था, लेकिन अब हम देखते कि वो क्या करने लगे, आनंद करने लगे। आणि हे जे उद्या मुलगाबद्दल आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांच्या घरामध्ये खूप वाईट परिस्थिती होती, पण आता आपण पाहत आहोत की ते लोक आनंद उत्सव करत आहेत आणि ते लोक आनंद का करत पहले उनके जीवन में दुख कौन सा था आणि पहिले त्यांच्या जीवनामध्ये कोणतं दुःख हम देखते हैं कि उसको दो बेटे हैं आणि आपण पाहतो की त्या पित्याला दोन मुलं उसमें होती जो छोटा बेटा है आणि त्याच्यामध्ये जो लहान मुलगा आहे होश खो गया आणि तो शुद्धीवरती नव्हता। हाँ, क्योंकि यहाँ क्या लिखा है 17 हमने क्या पढ़ा, 17 मध्ये आपण काय वाचलं, जब वो अपने आप में आया आणि तो जेव्हा शुद्धीवरती आला, इसका मतलब उसकी जवानी के दिनों में उसके अंदर ऐसा दुष्ट है, उसके अंदर उसके होश खवा लिए, उसके अंदर लालच और उसके अंदर जवानी का जोश, उसके अंदर कर्म करने की इच्छाएं और अपना हिस्सा लेने की उसके अंदर इच्छाएं आई आणि दुष्टाने काय केलेलं, त्याचं भान हरवून टाकलेलं आणि त्याला संपत्ती प्राप्त करण्याची इच्छा, व्यभिचार करण्याची इच्छा आणि बाहेर सगळ्या गोष्टी उधळण्याची इच्छा त्याच्यामध्ये आली। इसलिए वो अपने आप में नहीं था आणि म्हणून तो भानावरती शैतान नव्हता। अक्सर ऐसा ही करता है आणि शैतान अक्सर हेच जब करतो। मनुष्य से पाप करना है तो उसको पहला होश यानी उसको सचेत रखना, वो नहीं उसमें नहीं रखता, उसे बेहोश यानी उसके होश में से उसको गवा देता है। आणि जर माणसांकडून पाप करून घ्यायचा आहे तर शैतान अशाच रीतीने करतो, माणसाला जागरूक ठेवत नाही, पण तो बुराई डालता है आणि त्याला भुरळ उसके टाकतो ऊपर जैसे अपनी ताकत, उसको ताकत का अपना उपयोग करता है आणि त्याच्या ताकदीचा वापर तो करतो। अभी हम तो पवित्र आत्मा का मंदिर है आणि आपण तर देवाच्या आत्म्याचे मंदिर आहोत, बरोबर आहे, लेकिन फिर भी हम कभी कभी दुष्ट के अटैक्स में आ जाते हैं, आणि तरी सुद्धा आपण शैतानाच्या शैतान के हमले में आ जाते आणि हैं, शैतानाचे हमले आपल्यावरती होतात, क्योंकि शैतान की ताकत ही ऐसी है, कारण शैतानाची ताकदच वो तशी आहे। बाहर से मैनिफेस्ट है, वो बाहर से करता है, आणि बाहेरून तो काय करतो, वशीकरण करतो, हाँ वो बाहर से बोलता है जा, आणि बाहेरून म्हणतो उधर जा, तिकडे जा, और वो जाने लगता है। आपण क्यों होता है ऐसा? आणि का होत असतं, क्योंकि ये मेरे से निर्बल है। कारण ती माझ्यापेक्षा निर्बल जब हम आहे, शैतान से निर्बल होते हैं, आणि जेव्हा आपण शैतानापेक्षा निर्बल हम असतो आत्मिक ताकत नहीं है, आणि आपल्यात आत्मिक ताकद नाही प्रभु में मजबूत नहीं है, आणि देवात आपण मजबूत प्रभु नाही, में बलवान नहीं है, देवामध्ये आपण बलवान नाही, तब वो हमें क्या करता है, वशीकरण करता है, यानी हमें मोहित करता है, वो कहता है तो मेरा है, आणि त्यावेळेस तो आपल्याला वशीकरण करून आपल्याला मोहित करून म्हणतो की तू माझा उठ, गुस्सा कर, राग, देखा ये ऐसा हुआ, आणि बघितलं असं मार इसको, आणि मार दिला। ये उस दूर से अंदर जाने की जरूरत नहीं, आणि लांबून असेल, आतमध्ये जायची काहीच गरज नाही, अंदर आता नहीं हो, आणि आतमध्ये बाहर से ही वो मसीहों को कंट्रोल करता है। आणि बाहेरूनच तो ख्रिस्ती लोकांना नियंत्रणामध्ये इसलिए ठेवतो। बाइबल में लिखा है हम मसीह लोग प्रभु की शक्ति में बलवान हो, आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्तामध्ये बलवान असलं तो पाहिजे, हम मसीह में बलवान कब बनेंगे, जब हम कन्फेशन सही करेंगे, आणि आपण ख्रिस्तामध्ये बलवान केव्हा बनणार, जेव्हा आपण हम कबुलीकरण कभी चेंज हो जाएंगे जब हमारा सही कन्फेशन होगा। आणि आपण केव्हा बनतो, जेव्हा आपलं कबुलीकरण योग्य असेल। जब ये लड़का अपने आप में आया, आणि जेव्हा हा मुलगा स्वतःच्या शुद्धीवरती उसे आला मालूम पड़ा कि मैंने कितनी बड़ी गलती की, मैंने मेरे पिता को धोखा आणि दिया, त्याला माहित पडलं की मी किती मोठी चूक केलेली आहे, मी माझ्या वडिलांना धोका दिलेला मैंने आहे सारा पैसा कुकर में उड़ाया, आणि सगळी जी माझा पैसा आहे तो मी कुकरमध्ये करण्यामध्ये बहुत बड़ा पाप किया मी है। खूप मोठा पाप केलेला आहे। जब उसे वो एहसास हुआ, आणि जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली, अरे 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 ऐसा कभी वो बैठा नहीं ना, आणि असं करून तो बसून नाही राहिला, परंतु उसने क्या किया, पण त्याने काय केलं, वहाँ पर एक डिसीजन लिया, आणि तिथे त्यांनी एक निर्णय उसने घेतला कहा मैं यहाँ भूखा मर रहा हूँ, आणि तो म्हणाला मी ती उपाशी मरत मेरे आहे, पिता के घर में बहुत मजदूर है जो खाना खाते हैं, आणि माझ्या वडिलांच्या घरामध्ये खूप नोकर आहे जी लोक चांगल्या रीतीने मैं अब जेवतात, योग्य नहीं रहा कि मैं मजदूर बेटा बनकर जाऊँ, आणि मी आता त्या योग्यतेचा नाही राहिलोय की मी त्याचा मुलगा म्हणून लेकिन तिकडे मैं जावं, पिता से क्षमा पण मांगूंगा, मी माझ्या वडिलांकडे क्षमा मागेन, परमेश्वर से क्षमा मांगूंगा देवाकडे मी क्षमा मागेन, और एक मजदूर के जैसा काम आणि करूंगा। एका नोकरासारखं त्याच्याकडे काम और करेन। उसने क्या किया, आणि त्यांनी काय केलं, उसने उसके ऊपर एक्शन लिया, आणि त्याच्यावरती त्यांनी काय केलं, मैंने ऍक्शन काम किया, त्याने काम वो केलं, उठा, तो उठला वहाँ से गंदा भरा हुआ ही था आणि तो असा मळलेलाच होता, और अपने पिता के पास आया आणि तो आपल्या वडिलांजवळ और आला अपने पिता से वो कहता आणि है, आपल्या वडिलांना तो म्हणतो 21 वचन, 21व्या वचनात, मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या मैंने विरुद्ध पाप केले परमेश्वर के विरुद्ध
और तेरे विरुद्ध पाप किया है। उसने कन्फेशन सही किया। आणि त्याने योग्य कबुलीकरण केलं. उसने क्या कबूल किया? त्याने काय कबूल मैंने केलं? परमेश्वर के विरुद्ध देवाच्या विरुद्ध और परमेश्वर और तेरे विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध मैंने पाप किया मी पाप केले और इसीलिए उसके बंधन टूट गए। आणि म्हणून त्याची बंधनं तुटली. हम परमेश्वर चाहता है कि हम जब कोई भी पाप करे तो जब कोई भी पाप करता है तो परमेश्वर के विरुद्ध करता है और किसी इंसान के विरुद्ध करता है। आणि जेव्हा कोणी व्यक्ती पाप करतो तो त्यावेळेस देवाच्या विरुद्ध आणि कोणत्या तरी व्यक्तीच्या विरुद्ध पाप करतो. इसीलिए प्रियो परमेश्वर से जैसे क्षमा मांगा वैसे ही हमें क्या करना होता है? इंसान से भी माफी मांगनी होती है। मग जसं आपण देवाकडे क्षमा मागितली आहे तसंच आपण माणसाकडे सुद्धा क्षमा मागितली. वहीं पर बैठकर नहीं बोला हे परमेश्वर पिता यहोवा मुझे माफ कर। आणि तिथेच बसून तो असं नाही म्हणाला की हे पिता देवा मला क्षमा कर. वो क्या किया? आणि तो त्याने काय केलं? जिस इंसान के विरुद्ध उसने पाप किया था, आणि ज्या माणसाच्या विरोधामध्ये त्याने पाप केलं फिर होतं उसका पिता था, मग तो त्याचा पिता उसका होता, भाई था, त्याचा भाऊ वो होता. उसके पास गया तो त्यांच्या जवळ और गेला सिर को झुकाकर आणि आपलं मस्तक झुकवून गलती किया माफ कर दे, माफ कर, तेरा ही बेटा है ना, तुझाच मुलगा आहे ना. किया तो क्या हुआ? आणि केलं तर सब त्याच्या जवान करते हैं। आणि सगळे तरुण करतात. तो किया मैं पिया, आणि केलं मी पिलो तो क्या हुआ? तर त्याच्यात काय मेरा झालं? बाप भी पीता था ना, माझा बाप पण पित होता ना तो पिया, आणि तू नहीं पीता था क्या? आणि तो नव्हता. ऐसा घमंड से नहीं बोला, आणि असं अहंकाराने तो नाही बोलला. उसने नम्रता से आणि त्याने नम्र होकर, आणि नम्र हो. क्योंकि जब इंसान को पश्चाताप होता है और अपने पाप कबूल करने होते हैं तब इंसान को सॉफ्टनेस, नम्रता और आग तक उस व्यक्ति से मिलाने की इच्छा नहीं होती, इतनी आग झुकाकर वो करता है. आणि जेव्हा माणसामध्ये पश्चाताप येतो आणि जेव्हा त्याला पाप कबूल करायचे असतात त्यावेळेस तो नम्र होऊन जातो आणि ज्या व्यक्तीच्या विरुद्ध त्याने पाप केले त्या व्यक्तीच्या नजरेत पण तो बघू शकतो. अगर हम अपने पाप कबूल नहीं करेंगे आणि जर आपण आपले पाप कबूल नाही तो केले पाप स्ट्रॉन्ग बन जाते हैं, मजबूत गढ़ बन जाते हैं. तर जे पाप आहे ते दृढ गड बनून जातं. जब इंसान हम पहली बार जब पाप करते हैं आणि जेव्हा माणसं पहिल्यांदा जेव्हा पाप करू हमने लागतात कुछ फीलिंग लेकिन ये मैंने नहीं किया, आणि मी नाही केलं मैंने नहीं किया, आणि मी नाही केलं लेकिन दूसरी बात वापस बोलने के लिए, करने के लिए करण्यासाठी फिर यह होता है मग हिंमत येते. जब पकड़े नहीं गए आणि पकडले नाही तो गेले और ताकत आती मग अजून ताकद येते. है, खुलेआम होता है, मग उघडपणे फिर डर नहीं लगता है पाप करने, भीती नाही वाटत पाप अच्छा करण्यासाठी. लगता है. मग ते चांगलं वाटू लागतं. पाप ऐसी वस्तु है, आणि पाप ही कशी वस्तू आहे मालूम पड़ा, वो इंसान को कठोर कर देती ती है. माणसाला कठोर बनवून टाकते. तो इसीलिए प्रियो परमेश्वर नहीं चाहता कि हम कबूलीकरण न कर कठोर हो जाए. आणि देवाची इच्छा नाही की कबुलीकरण न करून आपण कठोर होऊन हम जाऊ. कभी कभी कबूल करते हैं, आणि आपण कधी कधी कबूल करतो लेकिन परमेश्वर से करते हैं, लेकिन इंसान से अपने पाप कबूल नहीं आणि करते. देवाकडे करतो पण माणसांजवळ आपली पाप आपण कधीच कबूल करत नाही. प्रियो हम जब कबूल करते हैं कि हाँ मैंने गलती किया, मैंने गलत किया, मैंने व्यवहार तुम्हारे साथ, परमेश्वर के साथ और तुम्हारे साथ गलत व्यवहार किया, मुझे माफ करो, तो उससे हमारा आत्मा शुद्ध होता है. जो बंधनों में हम जकड़े रहते वो बंधन टूट जाते हैं. आणि जेव्हा आपण आपल्या पापांना कबूल करतो देवाच्या समोर किंवा ज्या माणसांच्या विरोधामध्ये आपण पाप केलेली आहेत त्यांच्या समोर त्यावेळेस आपला आत्मा शुद्ध होऊन जातो आणि आपण सर्व बंधनातून मुक्त और होतो. हमारा रिश्ता मजबूत होता आणि है. आपलं जे नातं आहे ते मजबूत जब होऊन इस जातं. लड़के ने अपने पिता से क्षमा मांगी तब जाके उसका रिश्ता मजबूत हुआ. आणि जेव्हा या मुलाने आपल्या वडिलांकडे जेव्हा क्षमा मागितली त्यावेळेस त्यांचं जे नातं होतं ते मजबूत झालं. जब हम क्या करते हैं, जब हम कन्फेशन करते हैं तो उस व्यक्ति के साथ सिर्फ रिश्ता बनता नहीं परंतु वो व्यक्ति भी मुक्त होता है और हम भी मुक्त होते आणि हैं. ज्यावेळेस आपल्या पापांना आपण कबूल करतो त्यावेळेस फक्त आपलं नातं बनत नाही पण तो व्यक्ती सुद्धा मुक्त होतो आणि आपण सुद्धा मुक्त और होतो. जब हम कबूल करते हैं आणि जेव्हा आपण कबूल करतो रोक कर गलती कर या हमें एहसास है कि मैंने किया गलत है तो हमें वो पाप करने के लिए डर रहता है, फिर हम वो पाप नहीं करते. आणि आपण रडतो किंवा आपल्याला जाणीव होते की मी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. मग त्यावेळेस पुढच्या वेळेस जेव्हा पाप करू त्यावेळेस ती आपल्यामध्ये ती हिंमत येत नाही हाँ, हम वो अपराध करना छोड़ देते आणि हैं. ते पाप करणं आपण सोडून देतो. इसलिए प्रियो कन्फेशन करना बहुत फायदा आणि है. म्हणून प्रियानं कबुलीकरण करणं खूप और फायदेशीर आहे. इसीलिए बाइबल हमें बताता है आणि म्हणूनच बायबल आपल्याला सांगतात मत्ती अध्याय 5 मत्ती 5 और उसका 23-24, त्याचं 23 आणि 24. मैथ्यू मत्ती 5 5 23-24. 23 आणि 24. यास्तव तो आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत अगर तो असताना परमेश्वर के पास आया है, परमेश्वर को अर्पण करने आया है, स्तुति आराधना देने आया है, अपने दान देने के लिए आया है, परमेश्वर से आशीष लेने के लिए आया है, परमेश्वर से चंगाई लेने के लिए आया है, तो तुझे क्या करना है, वहीं पर रख दे. हालेलुया, हालेलुया, तू वहीं पर रख दे
और आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे अगर तेरा भाई तेरे से नाराज है, तेरा भाई तेरे विरोध में है, तूने तेरे भाई को दर्द दिया है, तेरी बहन को दिया है, तेरी माँ को दिया है, तेरी पत्नी को दिया है, तेरे पति को दिया है, तेरे बच्चों को दिया है, कोई तुझसे नाराज है, तूने कोई तो गलत काम किया है, ये तुम्हें मालूम है, तो तू वही भेद छोड़ दो और तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. और निकल वहीं से. जैसे ये उड़ाव पुत्र वहाँ से निकल गया और क्या किया, अपने पिता से माफी मांगी, वैसे ही प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर. हाँ, पहले तुम्हारे भाई के साथ जो तुम्हें दिखाई देता है, जो तुम्हारा पति है, तुम्हारी पत्नी है, तुम्हारा बेटा है, तुम्हारा पड़ोसी है, तुम्हारा घर का व्यक्ति है, जो तुम्हें दिखाई देता है, उससे पहला तुम्हारा रिश्ता बनाओ, उससे तुम समेट कर लो. समेट यानी मेल मिलाप कर लो. मेल मिलाप कराने के लिए सबसे पहले तुम्हें क्षमा मांगना जरूरी है. आणि समेट करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्षमा मागणं गरजेचं आहे. आप जब तक क्षमा नहीं मांगोगे, सामने वाला माफ नहीं करेगा. आणि जोपर्यंत तुम्ही क्षमा मागणार नाही, समोरचा व्यक्ती क्षमा करणार. हम क्या सोचते हैं, सॉरी बोल दिया, ऐसा सिर्फ ओनली SORRY सॉरी से सॉरी नहीं होती. आणि फक्त सॉरी म्हटल्याच्या द्वारे आपण आपल्याला क्षमा भेटत नाही, परंतु हमें सचमुच उस सॉरी के अनुसार क्षमा मांगे जैसा बर्ताव भी करना है. आणि जशी आपण क्षमा मागितली आहे तशी वागणूक पण करून मैं दाखवायची. भी यही चाहती. आणि अगर मुझे किसी ने हर्ट किया आणि जर मला कोणी दुखवलं तो मैं सच बात बोलती हूँ. मुझे किसी ने हर्ट किया तो मैं ये चाहती हूँ कि उसके अंदर बदलाव हो. आणि जर कोणी मला दुखवलेलं आहे तर माझी इच्छा आहे की सर्वात पहिले त्याच्यामध्ये परिवर्तन यावं. जिस बात के लिए उसने मुझे दुखाया वो बात उसमें नहीं दिखाई. आणि ज्या गोष्टींमध्ये त्यांनी मला दुखवलेलं आहे ती गोष्ट पुन्हा त्याच्यामध्ये दिसून येऊ नये. अगर वो बात फिर भी दिखाई देती आणि है तरी सुद्धा मला ती गोष्ट त्याच्यात तो दिसून मैं येते समझती हूँ उसने उनके ऊपर से शब्द बोला है. आणि मी समजून जाते की वरवरती फक्त तुम्हाला त्यांनी क्षमा हमें मागितली ऊपर का वर्ग का माफी नहीं मांगना है, आणि आपल्याला वरवरची क्षमा नाही मागायची, वैसे अंदर से. पण आत्महत्या. जैसे इस लड़के ने उसका लाइफ चेंज हो गया था, वो मर गया था, आणि जसे या मुलाने स्वतःचं जीवन परिवर्तन केलं कारण तो पहिले मेला होता, है ना, तो वैसे ही बाद में जिलाया गया, उसने अपना लाइफ चेंज किया, उसने कन्फेशन आणि किया. नंतर तो जिवंत झाला, त्याने स्वतःचं जीवन परिवर्तन केलं, पापांना आज हम हमारी गलतियों को कबूल न करने के कारण हम चेंज नहीं आणि हुए. आज आपण आपल्या चुका कबूल करत नाही म्हणून आपण ना बदलत एक दूसरे से, नाही. हम एक दूसरे से भी अपनी गलतियां कबूल नहीं करते. आणि एकमेकांच्या जवळ पण आपण आपल्या चुका कबूल नाही मैं करत. खुद बोलती हूँ, आणि मी स्वतः अभी म्हणते, हमारा जो किसी ने नल तोड़ दिया था, आणि आमच्या इथला जो नळ आहे कोणीतरी तोडला होता किसी ने कबूल नहीं किया. मैं किसी ने कबूल नहीं किया, तू तोड़, मैं थोड़ी मारने वाली थी, आणि मी थोडीच मारणार होती, लेकिन किसी ने कबूल नहीं पण किया. कोणीच कबूल नाही केलं. देखो, अगर हम कबूल नहीं करेंगे तो पाप बना रहेगा. आणि जर आपण कबूल नाही केलं तर आपलं जे पाप आहे ते बनून राहील. अगर हमने किया है तो कबूल करना है, हाँ मैंने किया. आणि जर केलेलं आहे तर कबूल करायचं आहे, हा मी केलेला आहे. बंधन टूट जाते हैं. मग ती बंधनं तुटून हमें क्या जातात. लगता है, हम बोलेंगे मैंने किया तो सामने वाला मुझे इज्जत नहीं देगा, मेरा मान नहीं करेगा, मेरा सम्मान नहीं करेगा, आणि आपल्याला असं वाटतं जर त्याच्या समोर जर मी क्षमा मागितलं तर समोरचा व्यक्ती मला मान सन्मान आदर देणार. वो सोचेगा आए ना मेरे पेट के नीचे, आलाच ना माझ्या आए पाया ना मेरे पेट के आणि नीचे. आलाच ना माझ्या पायाखाली. ये मेंटालिटी, ये जो बातें ये शैतान डालता है. आणि ही जी मानसिकता आहे किंवा हे जे विचार आहे ते शैतान हम लोकांच्या देखते मनात हैं कि टाकतो. जब वो पिता के पास दौड़कर आया, आणि आपण पाहतो की जेव्हा तो पळत आपल्या वडिलांजवळ आला, तो मतलब वो चल के आया, तो चालत चालत आला बाप दौड़ा, आणि त्याचा वो चल के आया, आणि तो चालत चालत आला. लेकिन देखा जैसे उसने माफी मांगा, पण जसं त्याने क्षमा मागितली उसके बाप ने ऐसा बोला, त्याचा वापस त्याला असं म्हणाला आया के पेट के नीचे, आणि आलाच ना पायाखाली, ऐसा बोला. असं बोलला ना. क्या किया, नाही केलं. उसे यहाँ लिखा है, पढ़ो वहाँ लिखा है, दौड़कर 20 वचन पढ़ो. मग तो उठून आपल्या बाबाकडे गेला. तो दूर आहे, तो त्याच्या बापाने त्याला पाहिले, त्याला त्याचा कळवळा आला. कई बार जब हम माफी मांगने के लिए किसी के पास भी आते हैं, परमेश्वर के पास आते हैं, किसी इंसान के पास आते हैं, तो सबसे पहला परमेश्वर उसमें सॉफ्टनेस डालता है, फीलिंग डालता है, तरस डालता है. दूसरा, आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून उसको त्याने गले त्याचे लगाया और चुम्बन लिया. है ना? 23. आणि पुष्ट वासरून आणून कापा. उसने अपने दासों को बोला, जल्दी से जल्दी आओ, इसको अच्छे से अच्छा वस्त्र पहनाओ और नया का नया वस्त्र पहनाकर उसके लिए एक बछड़ा काटो और आनंद कराओ. उसको अंगूठी किया, त्याला अंगठी दिली, उसके पैर में चप्पल पहनाया, त्याच्या पायात चपला दिल्या, है ना, ये सब किया. आणि उसको फिर से वो स्थान दिया. आणि त्याला पुन्हा ते स्थान. यानी जब आप अपना कन्फेशन नहीं करते हो, आप अपने पाप कबूल नहीं करते हो, तो आप अपना स्थान खो देते हो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पापांचं कबुलीकरण करत नाही त्यावेळेस तुम्ही तुमचं स्थान गमावून तो बसता. फिर आपका स्थान कौन सा है? आणि तुमचं स्थान कोणतं आहे?
मैं क्या पूछा, ही काय आपको एक स्थान है ना यहाँ पर, आणि तुम्हाला एक स्थान आहे परमेश्वर के राज्य में। देवाच्या राज्यामध्ये। प्रभु ने कहा मैं मेरे स्थान से तुझे हटा दूंगा। आणि देव म्हणाला मी तुला स्थान भ्रष्ट आपको करेन। एक स्थान दिया गया है, आणि तुम्हाला एक स्थान देण्यात आलेलं आहे। एक स्थान है, एक स्थान आहे। कोणतं स्थान? वो तो हम देख रहे हैं ना, लेकिन आपको एक स्थान दिया गया है यहाँ पर। निकट आ गए, निकट आ गए। हाँ, आपको एक स्थान दिया गया है, आप एक बेटा बेटी हो। आणि तुम्हाला एक स्थान देण्यात आलेलं आहे की तुम्ही देवाचे मुलगा आणि मुलगी आहात। परमेश्वर ने आपको क्या स्थान दिया है कि आप परमेश्वर के बेटे और बेटी आणि आहात। देवाने तुम्हाला कोणतं स्थान दिलेलं आहे की तुम्ही देवाचे मुलगा आणि मुलगी परमेश्वर के आहात। बेटे बेटियां, आणि देवाचे मुलं आणि मुली। आप परमेश्वर के जन हो, आणि तुम्ही देवाचे जन आहात। मसीह हो। तुम्ही ख्रिस्ती आहात। ये स्थान से आप हट जाते हो। आणि ह्या स्थानावरून तुम्ही इसलिए हटून जो जाता। परमेश्वर का बेटा आणि है म्हणून जो देवाचा मुलगा उसे आहे पापी नहीं कहा जाए। आणि त्याला पापी नाही जो म्हटलं परमेश्वर की बेटी है आणि जी देवाची उसे मुलगी पापी आहे नहीं कहा आणि जाए। तिला पापी नाही जो म्हटलं परमेश्वर का जन है आणि जो देवाचा जन आहे पवित्र कहा त्याला जाए। पवित्र म्हटलं जो जातं। मसीह है आणि तो ख्रिस्ती ये आहे स्वर्ग के राज्य में रहेंगे। आणि ते स्वर्गाच्या राज्यामध्ये लेकिन राहते। जो इस स्थान से हट गया पण जो कोणी या स्थानावरून निघून जातो उसे पापी कहलाया जाए। त्याला पापी म्हणतात। इसलिए जब हम कन्फेशन नहीं करते हैं आणि म्हणून ज्यावेळेस आपण कबुलीकरण तो करत हम नाही अपने स्थान को हटकर हम पापी हो जाते हैं। तेव्हा आपण आपल्या स्थानावरून हटून आपण पापी होऊन जातो। मालूम हुआ? माहित झालं? समझ में आ रहा है? समजलं? इसलिए जब आप कबूल नहीं करते आणि हो म्हणून जेव्हा तुम्ही कबूल तो करत नाही आपका स्थान हट जाता है। आणि तेव्हा तुमचं स्थान तिथून हटून आप जातं। बेटे नहीं देते, तुम्ही मूल बेटियां नहीं देते, तुम्ही देवाचा परमेश्वर का जन नहीं, तुम्ही देवाचा जन नाही आप मसीह नहीं। आणि तुम्ही ख्रिस्ती नाही। इसलिए जब आप कन्फेशन करते आणि हो म्हणून जेव्हा तुम्ही कबुलीकरण हे करता प्रभु मैं पापी हूँ, आणि हे देवा मी पापी मैंने आहे गलत किया, आणि मी चूक केली मुझे आहे, माफ कर, मला क्षमा मैंने कर गलती किया प्रभु, आणि मी चूक केली देवा मुझे क्षमा कर। मला क्षमा कर और जब मैंने तुझ पे दोष लगाया आणि मी तुझ्यावरती दोष मुझे लावला माफ कर, मला क्षमा मैंने कर तेरे साथ बुरा व्यवहार आणि किया, तुझ्याबरोबर वाईट मुझे वागणूक माफ केली, कर। मला क्षमा तो कर। परमेश्वर वापस हमें मसीह के वस्त्र पहनाता आणि है, देव पुन्हा आपल्याला ख्रिस्ताचे वस्त्र घालतो चप्पल देता आणि है, आपल्याला चपला यानी देतो पाप को उतारता म्हणजे है, पापाला काढून टाकतो, पवित्र करता है आपल्याला पवित्र करतो और हमें अंगूठी देता है, यानी वापस अधिकार देता है बेटा बेटी होने आणि का। आपल्याला अंगठी देतो। याचा अर्थ आपल्याला पुन्हा अधिकार देतो त्याचं मुल आणि मुलगी होण्याचा। और हमारे लिए हमारे जो दुख हमें दिया वहाँ उस स्थान को आनंद में बदल आणि देता ते है। दुःख आपल्या जीवनामध्ये आहे त्या दुःखाला देव आनंदामध्ये परिवर्तन करतो आणि आपण बदलत का हम नाही? सिर्फ प्रभु से माफी कारण मांगते आपण फक्त देवाकडे क्षमा हैं, मागतो चुकी। आणि ते पण लपून छपून। लेकिन पण हम कभी एक दूसरे से माफी नहीं कधी मांगते। आपण एकमेकांना क्षमा नाही हम मागत। चंगे क्यों नहीं होते? आपण बरे होत का क्योंकि नाही? हम एक दूसरे के सामने अपने पाप कबूल नहीं कारण करते। आपण एकमेकांजवळ आपली पापं कबूल बाइबल करतो। में लिखा है बायबलमध्ये देण्यात आलेले आहे याकूब की पत्री याकोबाचं पत्र 5 अध्याय अध्याय 5 उसके 16 से पढ़ो, त्याचं 16 पासून वाचूया, 15 से पढ़ो। 15 पासून वाचूया। विश्वासाची प्रार्थना दुःखनाईताला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापी केली असतील तर त्याला क्षमा होईल। हाँ, अगर उसने पाप किया भी होगा तो क्षमा होगा। आगे, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ अगर कबूल करून तुम चंगे होने के लिए तुम्हें क्या करना है? एक दूसरे के सामने अपने पाप क्या करना है? एक दूसरे के सामने क्या करना है? कबूल करना है। इसलिए प्रभु ने कहा तुम जो भेंट देने आए हो वो रद्द हो गई। आणि तुम्ही जे काही भेट अर्पण देवाला द्यायला आलेले आहे ती तुम्ही भेट अर्पण जाओ, देवा आणि आणि वहाँ जा अपनी माँ के पास, आणि तुमच्या आईजवळ, अपने पति के पास, तुमच्या पत्नीजवळ, अपने पति के पास, तुमच्या नवऱ्याजवळ अपने लोग जो जिसको आपने हर्ट किया आणि ज्यांना तुम्ही दुखवलेला आहात और कहो मुझे माफ। आणि त्यांना म्हणा की मला और क्षमा ऐसा करा। नहीं, आणि असं नाही, हाथ जोड़कर बोलो मुझे माफ करो। आणि हात जोडून बोला की मला क्षमा बहुत दुखाया, करा। आणि मी तुला अगर वो खूप मनाया नहीं जा रहा है आणि जर तो मन प्लीज मुझे माफ करो, आणि प्लीज प्लीज फिर बोलो। आम्ही पाय पकडू का? मैं तो बहुत गुस्सा रहती तो पैर भी पकड़वाती हूँ। आणि मी जर खूप रागामध्ये असेल तर मी पाय पण पकडायला लावते। हाँ, जब मेरे पैर पे सर रखेंगे तो ही मैं कभी कभी ठंडी होती हूँ। आणि जेव्हा माझ्या पायावरती डोकं ठेवतं तेव्हाच मी शांत होते तो मैं बोलती हाँ जा मारती है। आणि तेव्हा मी म्हणते हा आम्ही क्षमा केलं। तो मैं बोलती मुझे दिखना नहीं चाहिए आणि मी गलती। बोलते की हे पुन्हा चूक ही दिसून नाही आली पाहिजे। तो कभी कभी हमें मनाना पड़ता है सामने आणि वाले कधी कधी समोरच्या व्यक्तीला मन आसान नहीं रहता है। आपने किसी को हर्ट किया है वो आसानी से तुरंत बोलेगा हाँ माफ किया है। आणि तुम्ही ज्याला ऐसा दुखवले नहीं है। आणि तुम्ही ज्याला दुखवलेले आहे त्याच्याकडे लगेच तुम्ही क्षमा मागितली तुम्हाला क्षमा भेटली असं नाही, कारण का तुम्ही त्याला दुखवलेलं असतं त्याच्यावर मुझे
सांगण्यात आलं होतं. हाँ, तू तो वचन देती है, तू तर वचन घेतेस, तूने तो जल्दी क्षमा करना चाहिए. तू तर लवकर क्षमा करायला मैं पाहिजे. करती हूँ ना, आणि म्हटलं मी करते ना, लेकिन जख्म धीरे धीरे चंगे होते. पण जखम हळूहळू तो भरते. इन जख्मों पर जरा मलम पट्टी भी लगाएंगे. आणि या जखमांमध्ये थोडंसं SORRY लिखा है ना, SORRY लिहिलेलं मुंह से आहे बोलना ना, आणि तोंडाने म्हटलंय ना, मलम पट्टी भी तुझे ही लगाना. मलमपट्टी पण तुलाच तो करायची. मलम पट्टी करने के लिए तुझे मेरे सामने ऐसा रहना है. आणि मलमपट्टी लावण्यासाठी तुला माझ्यासमोर अशा रीतीने बदले राहायचं. हुए लाइफ को देखकर मेरी घाव भर आणि जाएगी. तुझं बदललेलं जीवन बघून माझे जे जखमा आहेत त्या भरून जाते. सही है? अभी देखो, मैं आपको बताती हूँ. आणि आता मी तुम्हाला सांगते, मैंने चाकू लिया मी चाकू घेतला और मैंने मारा आणि मारलं और मैंने बोला सॉरी, आणि म्हटलं सॉरी, मुझे माफ कर दे. मला क्षमा कर. खून बहना बंद हो गया. आणि रक्त वाहणं बंद होऊन जाईल का? सॉरी 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 सॉरी, माफ कर दो, माफ कर दो. खून बहना बंद हो गया. आणि रक्त वाहणं बंद होऊन फिर क्या जाईल. करना पड़ेगा? काय करावं लागेल? हल्दी लाना पड़ेगा, आणि हळद लावावी लागेल, बंद लगाना पड़ेगा, आणि पट्टी हळदी बांधना लावावी पड़ेगा, लागेल, पट्टी बांधावी लागेल, डॉक्टर के पास लेके जाना पड़ेगा. डॉक्टरांजवळ घेऊन जावं डॉक्टर लागेल. के पास जाके डॉक्टर धोएगा हाइड्रोजन से. आणि हायड्रोजन तो डॉक्टर ते धुवेल. देखिए गंदगी में गए हैं इसमें. आणि बघेल किती खोल आहे. टाका लगेगा, टाकली मारावी लागते. टाका मार देता हूँ. 5 टाके लगे, आणि 5 टाके लागले. ड्रेसिंग को आना पड़ेगा. ड्रेसिंग साठी यावं लागेल. फिर ड्रेसिंग पट्टी तो बांध के दे दिया. आणि पट्टी बांधून तर दिली. हाँ, तो ये पहला दिन हो गया. आणि हा पहिला दिवस झाला. दूसरे दिन ड्रेसिंग को आना है. आणि दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग कितने लोगों ने ड्रेसिंग किया है? आणि किती लोकांनी ड्रेसिंग केलेली आहे. नहीं, मतलब ड्रेसिंग उनका हुआ आणि है. ज्यांची ड्रेसिंग झालेली आहे. 1 2 3 4. कैसा लगता है ड्रेसिंग में? वाह वाह, जो घाव मारे रहते हैं ना, म्हणजे जखमा मारलेल्या असतात उनसे भयंकर होता है ड्रेसिंग. आणि त्याच्यापेक्षा भयानक असते ड्रेसिंग. क्यों? का? क्योंकि लोग पट्टी घटा बोलते हैं. आणि लवकर ती पट्टी उघडतात. फिर वो हाइड्रोजन डालते तो जलता है आणि हायड्रोजन टाकतात तेव्हा ते जळतं. और ऐसे करके निकालते. आणि असं करून पुसून काढतात. हेलो गया तो गांधी के क्या हमने, है ना? फिर उसके ऊपर वो बेटाडीन पट्टी लगा के आणि बेटाडीनची पट्टी हंस लावून के बांधते. आणि एकदम जोराने बांधतात खुले नहीं करते. आणि उघडू देत नाही. फिर दूसरे दिन जाना. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी तो जायचे. इतना सूखा है. आणि तिथपर्यंत ते बाद सुकलेलं आहे. में एक दिन आए, एक दिन आए. आणि 1 दिवस आड 1 दिवस आड. फिर बाद में देखते कि अभी पट्टी की जरूरत नहीं. आता पट्टीची गरज फिर आहे. बेटाडीन पाउडर आणि हे बेटाडीन लगाया करो. आणि लावत जा. सही है? थोड़ा टाइम पकड़ता है आणि थोडा ना. वेळ लागतो ना. तो सॉरी बोलने से घाव ठीक हो गया आणि क्या? सॉरी बोलण्याच्या द्वारे त्याचे जखमा भरून गेल्या. ऐसे ही हमने बहुतायत लोगों को हर्ट किया है, आणि असंच आपण खूप लोकांना दुखवलेलं आहे. बहुत दर्द दिया है, आणि खूप त्रास दिला घाव दिया है. आणि त्यांना जखमा दिलेल्या आहेत. इसीलिए सिर्फ सॉरी कहना काफी नहीं आणि होता. फक्त सॉरी म्हणणं काफी नाही. उन्हें मलम पट्टी करना भी जरूरी आणि त्यांना है. मनमपट्टी करणं पण गरजेचं आहे. इसलिए प्रयोग उस मलम पट्टी होने के लिए टाइम पकड़ता है. आणि ती मनमपट्टी होण्यासाठी वेळ लागतो. घाव भरने के लिए टाइम आणि पकड़ता त्या है. जखमा भरण्यासाठी थोडा वेळ लागतो. तब तक मलम पट्टी का काम किया करो. आणि तोपर्यंत तुम्ही ते मनमपट्टीचं काम उन करत राहा. जख्मों को कुदारो मत. आणि त्या जखमा तुम्ही छेड़ो कुठून काढू मत. नका, त्यांना छेडू नका. तकलीफ मत दो. उंगली से देखते टाका कैसा है, ऐसा करके छेड़ो मत. आणि अशा रीतीने तुम्ही त्याला छेडू नका. टाका सूखा नहीं बोल के पहले काटो मत. आणि टाका सुकलेला नाही म्हणून तुम्ही पहिलेच ते कापू नका. हालेलुया, हालेलुया. 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 कहने का उद्देश्य प्रियो, प्रभु का वचन कहता है कि हमें कन्फेशन करना है. आणि सांगण्याचा उद्देश प्रिय देवाचं वचन म्हणत आपल्याला कबुलीकरण करायचं. पहली बात आपको एहसास होना चाहिए कि मैंने गलत काम आणि किया. पहिली गोष्ट तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की मी चुकीचं काम केलेलं मैंने आहे. गलत काम किया है. आणि मी चुकीचं काम केलेलं आहे. परमेश्वर के साथ भी देवासोबत सुद्धा और लोगों के साथ आणि भी. लोकांसोबत सुद्धा. और जिन लोगों के साथ किया उन्हें सॉरी बोलना, उनसे माफी मांगना ही हमारा कर्तव्य आणि है. ज्या लोकांबरोबर तुम्ही केलेलं आहे त्यांना भेटून त्यांच्याकडे क्षमा मागणे हे तुमचं जब कर्तव्य हम आहे. ऐसा करते हैं आणि जेव्हा ते असं तब करतात हम मुक्त होते हैं. त्यावेळेस आपण मुक्त होतो. मालूम हुआ? माहित झालं? समझ में आ रहा है? ये जरूरी है कि पहला हमारे लाइफ में, तो इसलिए आज के बाद से आणि आजच्या नंतर किया है तो केलेलं काम आहे नहीं किया है. तर बोलायचं आहे हा मी केलेला आहे. मला क्षमा कर, माझ्याकडे चूक झाली. मेरे चुली घर में जीते समय बहुत सारी गलतियां होती है, आणि माझ्या मुलीकडनं सुद्धा खूप माझ्याकडनं पण खूप साऱ्या चुका होतात. बहुत होती है.
ऐसा नहीं बोल सकते कि मेरे से गलतियां नहीं आणि होती, असा विचार करून माझ्याकडनं होत नाही, खूप लेकिन होतं. मैं कभी इन सेवकों के ऊपर नहीं डाला पण मी कधीच सेवकांवरती नाही टाकलं. कि हाँ ये लोग ने आगे, ये लोग ने तोड़ा, ये लोग ने किया, मैंने नहीं किया. आणि ह्यांनी येऊन ह्यांनी तोडलेलं आहे, मी नाही केलं. मैं बोलती हूँ हाँ मेरे से हुआ, आणि मी म्हटलं हा माझ्याकडनं झालंय. ये सारे भड़ास मुझ पे आते हैं. आणि मग सगळी वडाच माझ्यावर येते. ये किया, ये किया, ये कैसे 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 करके झूठ है. सॉरी है, मैं तो पहले ही बोलती हूँ, मेरे कन्फेशन करने से पहले ही मैं बोलती हूँ नाराज नहीं हो गया आणि रागवणार नाही ना. मुझे माफ करो देना. मला क्षमा करा. तुमने क्या किया? आणि तू काय केलेलं आहे? इतना बड़ा पाप नहीं किया है. आणि एवढं मोठं पाप मी पाप नाही केलंय. केलं, पण मी पाप केलंय. पहले बोलो माफ करोगे, ते बोलत की मला गुस्सा नहीं करोगे. राग नाही करणार. फिर बोलो मैं पहले बोलो गुस्सा नहीं करोगे. आणि पहिले बोला की तुम्ही राग नाही करणार. मैं नहीं करूँगा. ते बोलले नाही, राग नाही करणार. मेरे से है ना आणि माझ्याकडून ना, वो गलती हो गई, मेरे से वो नल टूट गया. आणि माझ्याकडनं चूक झाली, तो नळ माझ्याकडनं तुटला. तो मुझे इसको बुलाओ. आणि विलेजला बोलू. वही प्लम्बर है ना, आताच प्लंबर आहे, तो फिर उसको बुलाओ. मला बोलू. अभी वो पैसा देगा, कुछ नहीं आता है, पैसा जाने का काम करेगा. अभी वो मैं तो बंदी कर रही थी तो वो हाथ में आ गया. क्या करूं? उसको बुलाती हूँ तो लाइट का भी काम करा देती हूँ, ये भी काम करा देती हूँ, वो भी काम करा देती हूँ. मजदूरी तो एक ही लेने वाला है ना, सब काम करा के लेती हूँ बस. हाँ बुला लो तो गुस्सा नहीं करते. मैं इसके लिए से माफी मांगती हूँ आणि अशा रीतीने मी क्षमा और मागते. मेरे कबूल करती हूँ पाप. आणि माझे बाबा कबूल करतात. और किसी और के भी करना है आणि कोणा दुसऱ्याचे पण करायचे, तो वो भी मैं ऐसे ही करती हूँ. ते पण मी असंच करते. टेक्निक से आणि टेक्निक चलिए आगे बोलिए. अच्छा ऐसा इस करने ना, ऐसा इस तरह से हो गया. आणि सगळ्यांना असं झालेलं आहे. वो घर का लॉक तोड़ दिया. त्या घराचं तिने लॉक तोडलेला आहे. माफ करो. आणि क्षमा कर. चिंती है ना, आणि लहान आहे ना, ज्ञान नहीं है. आणि तिला ज्ञान नाही. एक लॉक बेटा थोड़ा पहाड़ काम है बाबा. माफी मांग, अगर हम नहीं माफी मांगेंगे, कबूल नहीं करेंगे ना, आणि जर आपण कबूल नाही केलं ना, हमसे और गलतियाँ होती रहती. अजून आपल्याकडून चुका होत राहतात. गलतियाँ होती रहेंगी. आणि चुका होत राहते. उससे बेटर है त्याच्यापेक्षा चांगला आहे कबूल करो. कबूल करा. हाँ मैंने किया, आणि हा मी इसने केलेला, किया, हे मी केलं, माफ कर दो. क्षमा करा. थोड़ा बहुत सुनना पड़ेगा. थोडंफार ऐकावं लागेल, ऐकून घ्यायचं चुप रहिए, कुछ नहीं बोलना. आणि शांत बसायचं, काहीच बोलायचं नाही. हो गया, झालं, माफ किया मैंने. क्षमा केलं ना, हाँ माफ किया. ते क्षमा केलं. एकदम नॉर्मल है. खुन्नस पकड़ के नहीं बैठने. आणि खुन्नस पकडून नाही ठेवायची. जैसे इस पिता ने खुन्नस पकड़ के बैठा था क्या? आणि खुन्नस पकडून ठेवली होती का? नहीं ना. वैसे आज प्रियो, आज प्रभु आपसे पहला पॉइंट, अगर आपको आपकी लाइफ में चेंज होना है, आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदलाव पाहिजे लाइफ चाहिए, आणि तुम्हाला जर ऐसे आवश्यक ही लिखा है वहाँ पर, देखो 5:16. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातकी एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीती मनाची प्रार्थना कार्य है. एक दूसरे के सामने अपने पाप कबूल करो, इससे तुम चंगे हो जाओ. आणि तुम हील हो जाओगे, तुम चेंज हो जाओगे, तुम परिवर्तन हो जाओगे, तुम्हारा लाइफ बदलेगा. आणि एकमेकांच्या समोर तुमची पापं तुम्ही कबूल करा, त्यावेळेस तुम्हाला आरोग्य भेटेल, तुमचं जीवन बदलून जाईल. कभी बहाना नहीं आणि बताना कधीच बहाणे सांगू नका कि मेरे से ऐसा हो गया, जैसे इसने मदन की वाली का आदम थैंक यू. आदम ने क्या किया? आदमाने काय केलं? बोला तूने जो पत्नी दी थी, आणि तू जी स्त्री मला दिली होती, उसने कबूल किया अपने पाप. हाँ मेरे पाप आया, की हा मी फळ खाल्लं, लेकिन तूने जो स्त्री दी थी, तू जी स्त्री मला दिली उसने होती दिया, आणि तिने मला दिलं इसने नहीं खाया. आणि म्हणूनच नाही खाल्लं. इसलिए अपना भी किसी और के साथ पाप में मत सहभागी करना, किसी और को नहीं, कुछ बहाना बताकर नहीं करना. आणि कोणताही बहाणा सांगून स्वतःची पापं कबूल करू नका. ओपनली बोलो, उघडपणे बोला. आणि हा माझ्याकडनं झालं, मेरे से हुआ, मुझे माफ. माझ्याकडनं झालं, मला क्षमा. आगे नहीं होगा. आणि पुढे नाही ये होणार. उड़ाऊ पुत्र वापस वैसे उड़ाऊ हुआ क्या? आणि हा उधळा मुलगा पुन्हा उधळण्यात से झाला, वही काम किया क्या? पुन्हा त्याने तेच काम केलं का? नाही तो केलं. वैसे ही आप भी जब क्षमा मांगते हो, मग तसं जेव्हा तुम्ही क्षमा मागता वो गलतियां दोहराओ मत. आणि त्या चुका तुम्ही पुन्हा करू नका, तब आप बदला हुआ लाइफ देखो. आणि त्यावेळेस तुम्ही बदललेलं जीवन और बघा. आपको मालूम है, जब आप कबूल करते हो ना, आणि तुम्हाला माहिती जेव्हा तुम्ही कबूल करता ना, यहाँ आप फ्री रहते हो. आणि तुम्ही फ्री असता, यहाँ पर आतमध्ये बोझ नहीं रहता, तुमच्यावरती ओझं नसतं फ्री रहता है. आणि तुम्ही फ्री असता.
आप फ्री रहते यहाँ फ्री असतात परमेश्वर के सामने भी देखने के लिए, आणि पण देवाकडे बघण्यासाठी जिस व्यक्ति के साथ हमने गलती किया उसको भी देखने के लिए हमें शर्म नहीं आएगी। आणि ज्या व्यक्तीच्या विरोधात पण चुका केलेल्या आहेत त्याला पण बघण्यासाठी आपल्याला लाज नाही वाटणार। इसलिए सबसे पहला पॉइंट परमेश्वर आपको कहता है, जिस व्यक्ति से विरोध में आपने गलती किया है उससे क्षमा मांगो। आणि सर्वात पहिला मुद्दा देव तुम्हाला सांगत आहे की ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही चुका केलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही क्षमा उसे मना लो, तुम्ही त्याला मनवा, मनाओ, त्याला मनवा। मैंने आपको एक तरीका बताया मनाने, आणि जसं मी तुम्हाला मार्ग सांगितला मनवण्याचा, मनाओ, तुम्ही त्याला मनवा, ये जरूरी है आणि हे गरजेचं आहे। परमेश्वर ये चाहता है कि प्रियो क्या होता है मालूम, और मैं आपको एक बात बताती हूँ, अक्सर हम लोग दूसरों की गलतियाँ निकालते हैं, आणि नेहमी आपण दुसऱ्यांच्याच चुका काढतो निकालते हैं। काढतो। प्रभु ने कहा, देव म्हणाला मेरे हाथ में कचरा है, आणि माझ्या डोळ्यात कचरा आहे ला मेरे रात में कचरा साफ कर दो। आणि मी तुझ्या डोळ्यातला कचरा साफ करते। तो अपना साफ करेंगे, आणि जेव्हा स्वतःचा साफ मेरा होईल आँख अच्छा रहेगा आणि माझे डोळे चांगले तो मैं राहतील इसकी कचरा निकाल सकती तेव्हा मी हिच्या डोळ्यातला कचरा हूँ। काढू लेकिन शकतो। मैं ही पापी हूँ, पण मीच पापी मैं ही आहे गलती है, आणि मीच चुकांमध्ये आहे। दूसरे पे दोष लगा मी सकती कसं हूँ। काय दुसऱ्यामध्ये दोष लावू जो शकतो? गलती मैं कर रही आणि हूँ ज्या चुका मी करते वो गलती कोई और कर रहा है तो मैं उसको बोलूँगी ऐसा नहीं करने का। आणि ती चूक जर दुसरा कोणी करत असेल तर आपण असं नाही म्हणायचं की हे नाही करायचं। तो जो अभी सुकुमार भाई बड़ी खा रहे हैं, आणि सुकुमारांकडे बडीशेप खात आहे चर्च में खाने का नहीं, आणि चर्चमध्ये खायचे आराम का बोलूँ है, आणि आराधनेचा स्थान आहे और मैं खुद खा रही हूँ, आणि मी स्वतः खाते। कोई नहीं तसं नाही सांगायचं ऐसा नहीं है। आणि असं नाही। इसलिए बाइबल में लिखा है, म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे गलेशियन्स 6 अध्याय गलतीकरांचं पत्र 6 और उसका एक वचन पढ़ो। तसं एक वचन वाचूया। गलतियों की पत्री गलतीकरांचं पत्र अध्याय 1 अध्याय 6 अध्याय 6 वचन 1। तसं 1 बंधुजन हो। हाँ, बंधुजनों, आप सबको क्या संबोधन किया? यीशु मसीह के बंधु। आप यीशु के भाई हो, मैं भाई हूँ, हमें प्रभु के भाई कहा गया है। कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला, अगर कोई व्यक्ति आपको पाप में गिरा हुआ दिखाई देता है, कोई ना कोई आपको कोई ना कोई पाप करता हुआ दिखता है ना, दिखता ही है। वो क्यों दिखता है मालूम आपको? ते तुम्हाला काय दिसतं माहिती? बताओ, हमें दूसरों के पाप क्यों दिखते हैं? आपल्याला दुसऱ्यांची पापं काय दिसतात? हाँ, पहला पॉइंट, वो करते हैं इसलिए दिखते हैं, आणि ती लोक करतात म्हणून वो दिसतात, सब करते हैं इसलिए दिखते हैं। आणि ती लोक तसं करतात म्हणून दिसतात। दुसरं वो भी उस पाप में गिरे रहेंगे शायद। हाँ, वो भी उस पाप में गिरे रहेंगे इसलिए उनको दिख रहे हैं। आणि ती लोक पण त्या पापामध्ये आहेत म्हणून त्यांना ती पापं दिसतात। तिसरं फाइनल उत्तर दिए या तो मुझे पॉइंट्स कैसे करना है। हाँ? हम प्रकाश में है ना, आपण प्रकाशात आहोत ना, तो प्रकाश में सब दिखाई दे आणि रहा है, प्रकाशामध्ये सगळं काही दिसून तो येतं। हमें एक दूसरे की गलतियाँ दिखाई दे, आपल्याला एकमेकांच्या चुका दिसणार चौथा हम एक दूसरे के साथ रहते हैं। आणि आपण चौथा पण एकमेकांसोबत राहतो। इसी तो लास्ट मुद्दा जो इन्होंने कहा, आणि शेवटचा पॉइंट त्यांनी सांगितला हम एक दूसरे की प्रेयर करते। कारण आपण एकमेकांसाठी प्रार्थना आपको करतो। मालूम है प्रभु दूसरों के पाप हमारे सामने क्यों खोलता है? आणि तुम्हाला माहिती आहे दुसऱ्यांचे पाप देव आपल्यासमोर उघड का करतो? इसलिए ताकि आप बलवान हो, यासाठी कारण तुम्ही बलवान आहात, आप खड़े हो, तुम्ही उभे आहात, गिर जाओ, पण ये गिर गया, आणि ही पडलेली आहे, इसलिए ये गिर गया इसलिए दिखाई दिया। आणि ही पडलेली आहे म्हणून दिसून आली। अरे अरे गिर गए, शर्म नहीं आती? इतनी बड़ी हो के आणि तुम्ही तेवढी मोठी होऊन जैसे क्या गिरता है क्या? है सारा गिरी क्या? अरे छोटे छोटे बच्चे गिरते नहीं है, तुम गिरी? आणि लहान लहान मुलं पडत नाही पण तू पडलीस। वो पहले से आणि त्या मॅरीकडनं शिक गिरी नहीं एक बार, आणि ती पडली नाही और तो कितनी बड़ी होगी गिर गई? आणि ते एवढी मोठी होऊन पडली शर्म नहीं आता? आणि लाज नाही वाटत। इसके लिए नहीं दिया रहता। आणि ह्याच्यासाठी नसतं दिलेलं, याद रखो, लक्षात ठेवा। वहाँ जो छेद है, बैठो, हाँ, ये जो है, हाँ, ये जो गिरा है, आणि हे जे पडलेलं आहे अगर मैं ऐसा करती हूँ, उंगली उठाती हूँ, जर मी अशा रीतीने बोटं उचलते, तो 6 के 1 में लिखा है 6:1 मध्ये दिलेलं आहे कि मैं भी चौकसी करना चाहिए, कहीं ऐसा न हो कि मैं भी आगे जाके भ्रम हो। आणि मला पण चौकस करायचं आहे की पुढे जाऊन मी त्या पापामध्ये पडू नये। मैंने इसको बोला ना, आणि मी हिला बोलली ना तो मेरी भी परीक्षा दी जाएगी माझी पण परीक्षा घेतली जाईल इसी विषय पर। त्याच विषयावरती। कि तुम्हें चलने नहीं आता है,
मला चालायला येत नाही तो मेरे भी चलने में ही परीक्षा होगी। आणि माझी पण चालण्यामध्येच परीक्षा होईल इसीलिए कभी भी किसी को दोष नहीं लगाना। आणि म्हणून कधीच कोणावरती दोष लावू नका। इसीलिए वहाँ लिखा है जब तुम्हें कोई गिरा हुआ दिखता है, आणि जेव्हा कोणी तुम्हाला पडलेले किसी दिसून के येतात, पाप दिखते हैं, कोणाची पापं तुम्हाला दिसून तुम येतात बलवान हो, तुम गिरे नहीं हो, तुम बलवान हो, ताकतवर हो, आणि तुम्ही बलवान आहात, तुम्ही पडले नाही, तुमच्यामध्ये ताकद आहे तो लिखा है आणि दिलेलं आहे कि तुम उसको उठा लो। आणि तुम्ही त्याला उठून उभा करवा। इसीलिए आपको वहाँ प्रेयर करके उसे खड़ा करने के लिए बोला। आणि म्हणून तुम्हाला प्रार्थना करून तिथे उभं करण्यासाठी सांगितलेलं आहे। मालूम हुआ? इसलिए जागरूक रहो, आणि म्हणून जागृत राहा। ऐसे कभी किसी पर ब्लेम मत करो। आणि कधीच कोणावरती ब्लेम करू नका। पहली बात तो आज का हमारा मुद्दा तो मेन है कि कन्फेशन करना है। आणि पहिला मुद्दा आहे आपला आज की कबुलीकरण करणं। तो आपने हर्ट किया है, दुखाया है किसी आणि को, तुम्ही हट केलेला आहे, दुखवला आहे कोणाला, 2-3 जनों ने हाँ बोला, आणि 2 जण हा बोलले, इधर तो इंसान से माफी मांगेंगे आणि माणसांकडे क्षमा मागेल करेंगे। अगर वो यहाँ है, आणि जर इथे तो आहे वो व्यक्ति अगर आपने किसी को यहाँ दुखाया है, वो व्यक्ति यहाँ आणि तुम्ही ज्याला दुखवलेला आहे तो व्यक्ती इथे आहे आपको उसके पास जाके माफी मांगना है। आणि तुम्हाला त्याच्याजवळ जाऊन क्षमा मागायची आहे। और अगर आणि जर वो व्यक्ति घर पे है, तो व्यक्ती घरात आहे, आपको घर में जाके माफी, तुम्हाला घरात जाऊन क्षमा मागायची घर से जाने के बाद आणि इथून गेल्याच्या नंतर आपको तुरंत कहना है, जैसे मैंने आपको माफी मांगी है, जैसे इस व्यक्ति ने कैसे माफी मांगा, आणि दुसऱ्या व्यक्तीने कशी क्षमा मागितली मुझे माफ कर दो पिताजी, आणि मला क्षमा करा पिता, मैं इस योग्य नहीं रहा, मी या योग्यतेचा नाही मैंने राहिलो, परमेश्वर मी देव और तेरे विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलेला मुझे आहे माफ कर दो। आणि मला क्षमा कर। माफी मांगा, आणि क्षमा मागितली वैसे आपको भी हाथ जोड़ के माफी मांगा। आणि तसंच तुम्हाला सुद्धा हात जोडून क्षमा मागायची मैंने आहे। माफी मांगने के लिए बोला बोलकर मत माफी, आणि मी क्षमा मागायला सांगितलेली आहे म्हणून क्षमा मागू नका। फील होना चाहिए। जैसे देखो आणि तुम्हाला जाणीव झाली पाहिजे ये अपने आप पे आया, आणि हा स्वतःच्या शुद्धीवरती आला हमें भी अपने आप में कि हाँ मैंने गलत किया है, आणि आपल्यालाही शुद्धीवरती येऊन की हा मी हे चुकीचं केलेलं आहे रॉन्ग है, आणि हे चूक आहे ये नहीं होना आणि हे चाहिए, नव्हतं व्हायला पाहिजे होतं ऐसा नहीं करना आणि चाहिए, असं नव्हतं करायला पाहिजे होतं ये रॉन्ग हो रहा है, आणि खूप चुकीचं झालंय माझ्याकडून ये मुझे एहसास होना चाहिए। आणि ही जाणीव माझ्यामध्ये असली पाहिजे मालूम है? ये मुझे खुद से एहसास होना चाहिए। आणि स्वतःहून मला जाणीव झाली पाहिजे। मालूम है? समजले? मैं यहाँ तक कि मैं मेरी बेटी से भी माफी मांगता हूँ। आणि इथपर्यंत माझ्या मुलीकडे पण क्षमा मागायची अगर चर्च में किसी मेंबर से किसी को हर्ट किया है, मुझे एहसास हुआ है, तो मैं उसके पास माफी मांगता आणि जर चर्चच्या कोणत्या सदस्यासाठी जर मी काहीतरी चूक केलेली आहे त्यांच्याकडे पण मी क्षमा हूँ। मागते मेरे जोशुआ की तरफ से भी मैंने कितने लोगों से खुद से माफी मांगी, आणि माझ्या यशवाच्याकडून सुद्धा मी किती लोकांकडे क्षमा मागते मुझे एहसास था कि उसने रॉन्ग किया है। कारण मला ती जाणीव होती की त्याने चुकीचं केलेलं आहे। तो इसीलिए प्रियो वो एहसास होना चाहिए, अंदर ऐसा लगना चाहिए कि हाँ ये रॉन्ग हुआ है, आणि ती जाणीव झाली पाहिजे की हा हे चुकीचं झालेलं आहे ये मैंने गलत किया है। आणि हे मी चुकीचं केलेलं आहे। उसकी मम्मी है उधर देखने के लिए। तो इस रीति से प्रियो, इसका मतलब है हमें हमारे गलती का एहसास होना चाहिए आणि आपल्याला आपल्या चुकांची जाणीव झाली पाहिजे और फिर उस व्यक्ति से मांगे। आणि मग त्या व्यक्तीकडे क्षमा मागायची। तो मैं आपको 5 मिनट का टाइम देती हूँ। 5 मिनिटाचा वेळ देते। अगर आपने एक दूसरे से कोई गलती किया होगा आणि जर तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध काही चुका केलेल्या तो असतील जाकर माफी मांगना है। जाऊन तुम्ही क्षमा मागायची आहे। देखो, माफ करने वाले व्यक्ति ने ऐसा नहीं बोलना है जाओ, ऐसा नहीं। बाइबल में लिखा है, एक वचन पढ़ेंगे, इफिसियों की पत्री इफिसियोंचं पत्र 4:32 इफिसियों की पत्री इफिसियोंचं पत्र 4:32 4:32 बाइबल में लिखा है, यदि हम हमारे पापों को कबूल करें तो परमेश्वर विश्वसनीय धर्मी सारे पापों से परमेश्वर तो विश्वसनीय और क्षमा करेगा। वो विश्वसनीय है लेकिन धर्मी है। क्या लिखा है? धर्मी है। धर्मी मतलब तुमने उस व्यक्ति से माफी मांगी क्या? आणि जो तू त्या तेरे से व्यक्तीला नाराज क्षमा है। मागितलीस का जो तुझ्यावरती रागवलेला आहे? हम क्या सोचते हैं? आपण काय विचार करतो? अपनी बीवी प्रॉपर्टी है, आणि स्वतःची पत्नी प्रॉपर्टी आहे, गुस्सा निकालो, राग काढा, हाँ भड़ास निकालो, सगळी भडास काढा, वो समझ के लेना ते चाहिए। समजून तिने घेतलं पाहिजे। लेकिन वो भी एक इंसान है, ती पण एक माणूस आहे, उसे भी दर्द होता है। तिला पण त्रास होतो। अपने बच्चे हैं, आपलीच मुलं आहेत हम भड़ास निकाल सकते हैं, आणि आपण आपली भडास काढू शकतो। उनमें भी जान है, वो भी बेजान नहीं है ना। अभी त्याच्यात पण जीव मैं आहे। ऐसा गुस्से में
बेजान है आणि हे निर्जीव आहे इसको कुछ नहीं होगा आणि याला काहीच होणार नाही सिर्फ एक टूट जाएगा आणि फक्त एवढंच हे तुटून मेरे जाईल हाथ से नहीं मैं पटकूंगी तो टूटेगा आणि जर मी आपटलं तर तुटेल अगर जो से 2-3 बार पटकेगी तो टूट जाएगा आणि 2-3 वेळा आपटलं तर तुटेल लेकिन वो तो वजह नहीं उठाना वाला कठिन है आणि उठून लेकिन यही हाथ अगर मैं जोर से इसको मारूंगी आणि ह्या हाताने जर मी जोरून दिलं म्हटलं तो इसे हर्ट होगा तर तिला हर्ट होईल इसको लगेगा तिला लागेल क्यों इस वस्तु में और इसमें फर्क है आणि ह्या वस्तूमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे इसमें मांस नहीं है आणि याला मांस नाही इसमें खून नहीं आणि है ह्याच्यात रक्त नाही इसमें मांस और खून है आणि ह्याच्यात मांस आणि रक्त सब आहे भावनाएं हैं तिच्या आतमध्ये भावना आहे आणि फिलिंग्स आहे दुख है दुःख आहे आंसू आ सकता है आणि अश्रू येऊ शकतात तो इसीलिए हमें क्या करना रहता है ये बात सोचकर हमें एक दूसरे से माफी मांगनी आणि या गोष्टींचा विचार करून एकमेकांकडे क्षमा मागायची आहे करो पढ़ने के लिए बोला है हाँ 432 आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कर्मळू व्हा हाँ एक दूसरे के साथ अभी एक दूसरे से तुम क्षमा मांगते हो तो एक दूसरे के साथ सॉफ्ट हो जाओ और जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे जैसे प्रभु ने तुम्हारे पाप क्षमा किए तशी तुम्ही एकमेकांना क्षमा तुम भी एक दूसरे के गलतियां पाप क्षमा करो हालेलुया। तो इसलिए क्षमा जो मांगने के लिए जा रहा है तो क्षमा करने वाले व्यक्ति ने क्या करना है हाँ क्षमा करना आणि जो क्षमा मागायला येत आहे तो जे क्षमा करणारे व्यक्ती आहे त्याने क्षमा करायचं आहे ठीक है खड़े हो जाएंगे उभं राहूया अपने फैमिली के सदस्य के पास सबसे पहले या चर्च के जो मेंबर्स है जिसको भी आपने हर्ट किया है आप जा सकते हो आणि जे कुटुंबातले सदस्य आहेत किंवा चर्चमध्ये जे लोक आहेत त्यांना तुम्ही दुखवलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही क्षमा मागू शकता आप एक दूसरे के पास माफी मांगने के लिए जा सकते हैं आणि एकमेकांजवळ तुम्ही क्षमा मागायला जाऊ शकता जाएंगे सुन क्या बाबा फोन में खड़े हैं हाँ जा सकते हैं क्षमा करना पहले स्टार्ट याद होना चाहिए बच्चे अपने माँ बाप के पास जाए माँ बाप से माफी मांगे हाथ जोड़कर माफी मांगे सॉरी नहीं सिखोगे बाबा बच्चे ने भी देखना है बच्चे ने उनके गले लगो जैसे यहाँ लिखा है गले लगो गले लगकर चुम्बन ले लो आप अपनी घर में जाने के बाद आपको आपकी माँ के गले लगना है आपकी पत्नी के पत्नी के गले लगना है जैसे हम यहाँ देख रहे हैं क्या लिखा है वो गॉड ने उसे गले लगाया गले लगाने से बहुत फर्क होता है आणि गळ्याला लावल्याने खूप फायदा होतो हम जब सिर्फ ऐसे माफी मांगते हैं आणि जेव्हा आपण अशी क्षमा मागतो तो उन्हीं दूर का होता है आणि फक्त ते लांबून लेकिन जब टच होते हैं आणि जेव्हा स्पर्श होतो तब क्या होता है तेव्हा काय होतं नजदीकी आती है तेव्हा जवळीकता वाढते इसलिए जब भी काउंसलिंग के लिए लोग जब मेरे पास आते आणि हैं जेव्हा काउन्सिलिंगसाठी लोक माझ्या तो जवळ मैं उनसे ऐसा माफी मंगवाती हूँ आणि त्यांच्याकडनं अशी क्षमा मागून घेते दोनों हाथ ऐसा करवाती हूँ मुझे माफ करो मैंने आपको दिखाया है तो इससे बोलते हैं फिर उनसे गले लगवाते हैं और फिर कभी करवाते हैं ये करवाती हूँ आणि ही मी त्याच्याकडून करून ठेवली ये करने के समय में प्रेम आता है आणि ही करते वेळेस प्रेम येतं ये करने के समय पर आपको अपने फैमिली के सदस्य के साथ प्रेम आता है आणि ही जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी तुमच्या अंतर्मनात प्रेम येतं मालूम तो फिर बोलिए ऐसा प्रदर्शन नहीं करो उसके बाद आपको यही काम करना है आणि फक्त हात जोडून क्षमा मागू नका पण त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना गळ्याला पण लावायचं आहे हालेलुया हालेलुया. नमस्कार
तो इस रीति से प्रियो आपको अपने घर में जाने के बाद, खास करके घर में जाने के बाद आणि घरी गेल्याच्या नंतर जो भी आपके बच्चे हैं, आपकी पत्नी है, जो लोग नहीं आए हुए हमारे प्रभु की जैसे, कुछ लोग शाम की कलीसिया में आते हैं, कुछ लोग हाउसेस में आते हैं, लेकिन अभी तो आप जाएंगे तो अपने घर के लोगों से मिलोगे ना। आणि आता जाऊन तुम्ही तुमच्या घराच्या लोकांना भेटा। अगर आपके घर के लोग यहीं पर हैं तो प्रभु की स्तुति हो। आणि तुमच्या घरातील लोक इथेच आहे तर देवाची लेकिन अगर नहीं है तो घर में जाकर उनको जरूर सॉरी बोलना, गले लगना। पण जर नाही तर घरी जाऊन नक्की त्यांच्याकडे क्षमा मागा, त्यांना सॉरी बोला। नहीं तो प्रार्थना खत्म होने के बाद आप सॉरी गले लगना। तर प्रार्थना झाल्याच्या नंतर त्यांना काय लावा, प्रार्थना करें, आप आगे बढ़ते डोळे बंद करून। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आके मेरे मान पवित्र पिता कन्फेशन जैसे मैंने आज किया है, जिन्हें उन्होंने दिखाया है, जिनको उन्होंने दिखाया है प्रभु, उन व्यक्तियों से इन्होंने खुद जाकर माफी मांगा। तेरे से तो माफी मांगते हैं प्रभु, लेकिन हम इंसानों से नहीं माफी मांगते, क्योंकि हम तो इंसानों की विरोधी तो बात करते हैं। दारू पीने वाला अपनी पत्नी के विरुद्ध में, माँ के विरुद्ध में पाप करता है, परमेश्वर के विरुद्ध तो होता ही है, सारे पाप तो तेरे विरुद्ध में ही है पिता। लेकिन गलती करने वाला, पाप करने वाला इंसान के विरुद्ध तो करता है। प्रभु ये बात मनुष्य के सोच में नहीं आती और वो सिर्फ आपसे क्षमा मांगता है, लेकिन जिसको आपने सृजन किया है उस मानव से, इंसान से क्षमा नहीं मांगता। ये बात सोचने के लिए सहायता करना, कुछ भी हुआ सही कन्फेशन करने के लिए, कबूलीकरण करने के लिए मदद करना। ये मेरे दिल की मेरी प्रार्थना, आपका लहू लगा के छुटकारा घोषित करके आज ही उन्हें सीखा है प्रभु, इसलिए हमेशा प्रभु आज ही नहीं, आज के बाद गलती किया तो बोलने देना, हाँ मैंने किया, मुझे माफ करो। प्रभु कन्फेशन करने के लिए मदद करना, छुपाने नहीं है, क्योंकि प्रभु आगे में भगवान की बात छुपाए, लेकिन जब उन्हें बोला तब उन्होंने कबूल किया। आगे से इन्हें छुपने की जरूरत नहीं पड़ी, इन्हें छुपाने की जरूरत नहीं पड़ी। ये जितना छुपाएंगे उतने पापी बनते जाएंगे, उतना तुझसे दूर हो जाएंगे, इंसानों से दूर हो जाएंगे प्रभु। और तू नहीं चाहता कि तेरे जन तेरे से और इंसानों से, उनके कुटुंब से दूर हो जाए, इसलिए प्रभु आज इन्हें मार्ग इन्हें दिखा दिया। इसलिए इनकी सुधी लेना, इनकी रक्षा करना, करुणा दया रहना प्रभु, मेरी खास विनती है प्रभु। अनुग्रह करना, आशीष देना और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए सहायता, यानी आपके छेड़े हुए हाथों में सुरक्षित, छेड़े हुए हाथों में दे देते। और जो आज उन्होंने किया वो हमेशा करने के लिए अनुग्रह करना, दया रहना, ये मेरी खास विनती प्रभु। आपका लहू लगा के छुटकारा घोषित करते और आपके पंख में सुरक्षित रहने की प्रार्थना। आगे का पूरा समय आपके हाथों में प्रभु, ने सभा दिन की सारी आशीष देना, इनका घर बसाए रखना, इनमें शांति रखना, इनका मन चल विचल होने की, अस्वस्थ की बात से होने नहीं देना, तू है ना, सब अच्छा होगा। अनुग्रह करना, आशीष देना, शक्ति पद देना, सामर्थ देना, अनुग्रह करना और आशीष देना। मैंने तेरे नाम से आशीषित कर, ये फूलेंगे, फलेंगे, फलवंत होंगे, पृथ्वी व्याप लेंगे, भर जाएंगे, सदा आनंदित रहेंगे। आज इनके जीवन में जो दुख बहुत सालों से है, आज इनके घर में आनंद आएगा, आज इनके घर में आनंद आएगा, आज इनके घर आनंद से भर जाएगा। आपका लहू लगा के जीवन घोषित करें, यीशु